हाय गाईज, आज बनवत आपण घरच्या घरी घरच्या साहित्यात आपण तंदुरी चिकन बनवतोय. ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागतं ते बघूया. इथे आपण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि 500 ग्रॅम. साधं आणि सोपं कमी त्यात आता साहित्यात आपण पिळतोय लिंबू. एक अर्धा लिंबू आपण पिळून घेतलाय आणि पीस मोठे ठेवलेले आहेत, एकदम पण छोटे असे कट नाही केलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि त्या पीसलाच आपण कट करून घेतलेले आहेत, म्हणजे कट मारल्यात वरून सुरीने. त्यात आपण टाकतोय मीठ चवीनुसार. त्यानंतर आपण त्यात टाकूया थोडीशी हळद. त्यानंतर आपण टाकणार आलं लसूण पेस्ट. एक चमचा लावते. आपण आता लावून घेऊया चिकनला आधी. आता आपण हे असंच अर्धा तास ठेवूया मॅरिनेशन व्हायला फ्रीजमध्ये आणि मग पुढची प्रोसेस करूया. इथे आता आपल्याला अर्धा तास झालेला आहे. इथे आपण आधी चिकनला हळद, त्यानंतर आलं लसूण पेस्ट आणि मीठ असं चोळून अर्धा तास ठेवलेलं आणि लिंबू मॅरिनेशन करून ठेवलेलं. आता आपण त्यात मसाले टाकतोय. ते कुठले कुठले टाकतोय ते बघूया. हे मसाले आपण घेतले. मिरची पावडर आहे, जिरे पावडर आहे, धणे पावडर आणि थोडंसं मीठ. मगाशी पण मीठ टाकलेलं, त्यामुळे आपण इथे थोडंसंच घेतलेलं आहे मीठ. इथे आपण आता दही घेतले पाणी काढून. ते आपण मसाले सगळे एकत्र करून घेणार आहोत, आधी कालवून घेणार आहोत म्हणजे. आणि त्याच्यानंतर चिकनला आपल्याला लावायचं. आधी कालवून घेऊया आपण त्याला. एक चांगलं असं मिश्रण बनवून घेऊया आधी. आपण ह्याला लावूया. इथे आपण चिकनला लावून घेऊया. ते कसं लावायचं ते पण दाखवते. इथे आपण आहे ना काचा मारून घेतलेला, म्हणजे त्याला ह्यानी सुरीने ते भरून कट पण मारून घेतलेले आहेत. त्यात पण भरायचं, त्या आत मसाला जाईल असं, जे चिकन आपलं अजून टेस्टी होईल. असं चिकन मस्त एक चोळून घ्यायचं आहे तो मसाला. आणि ते आत पण गेला पाहिजे, कट मारल्यात ते आत पण गेला पाहिजे असं लावायचं आपल्याला. इथे मसाला लावतानाच तोंडाला पाणी सुटले. मसाल्याचे छान वास सुटलेत ना. बाहेरून आणण्यापेक्षा ना तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा तंदूरी चिकन. असं तुम्हाला पण नक्की आवडेल. हे बघा, हे आता आपण परत 10 मिनिटं असं ठेवूया. चोळून घेतोय आपण त्याला मस्तपैकी असं. राहिलं
राहिलेला मसाला पण आपण त्यात टाकून घेणार आहोत. छान मसाल्यांची वास सुटते. धणा पावडर ताजं आहे ना, सगळं करून घेतलेली ते आता. हे बघा, इथे आपण आता ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत. एक साईडला आपलं चिकन मॅरिनेशन होते म्हणजे, तर एक साईडला पण चटणी करून घेऊया आता त्यासोबत खायला. इथे आपण घेतलेली आहे कोथिंबीर थोडीशी, त्यानंतर हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहेत, त्यानंतर थोडंसं आलं घेतलं आपण आणि पुदिनाची पानं घेतलीत. बघू शकता हे बघा. आणि ह्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे बघा, असं मीठ टाकलेलं आपण इथे. आता आपण ह्याला आधी फिरून बारीक करून घेऊया. आपण इथे आता थोडंसं असं बारीक करून घेतलेलं आहे त्याला. त्यात आपण आता टाकणार दही. हे बघा, एवढं आपण दही टाकलेलं आहे म्हणजे हे साधारण एक 3-4 चमचे असतील एवढं आपण दही वापरलेलं आहे. आता ह्याला आपण पुन्हा एकदा मिक्सर करून घेऊया. ही बघा, इथे आता आपली चटणी झालेली आहे. आपण तिला ह्या डब्यात काढून घेऊया का. नुसतं दही घातलं आपण, दुसरं काही नाही घातलं. पाणी बी नाही घातलं. त्यात आपण पाण्याचा वापर नाही केला आहे, दह्याचंच आहे आपलं. बघू शकता हे बघा. हे आपण थोडीशी टेस्ट करून बघूया तिखट झाली आहे का. छान झाली. एकदम तिखट पण केलेली नाहीये, कारण आपण चिकन नाही ना तिखट केलंय. फक्त आपण त्याला मिरची पावडरच लावलंय, त्यामुळे आपण चटणी थोडी जास्त तिखट करतो. म्हणजे ठेवूया इथे आपण तिला आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया. इथे आपण एक जाळी ठेवलेली आहे गॅसवर, त्याच्यावर आपण कोळसा घेतोय ना, कोळसा भाजून घेतोय, हे गरम करून घेतोय. बघू शकता. ह्याला चांगल्या प्रकारे असं गरम करून घ्यायचं. आणि इथे एक साईडला आपण चिकन मॅरिनेशन करून घेतलेलं आहे बघा. त्यात आपण कोळसा गरम करून घेतला, त्याला आता आपण ठेवते चिकनमध्ये मॅरिनेशन केलेल्या. त्याच्याला आता आपण टाकणार तूप. बघू शकतो. आता त्याला आपण डिश ठेवून देऊया म्हणजे त्याचा वास बाहेर नाही जाणार आणि वाफ पण. आता इथे आपण डिश काढून घेते. ही बघा, वाव, मस्तपैकी अशी त्याला वास येतोय आणि वाफ पण मस्तपैकी येते. बघू शकता. मस्त ना, धुक्यासारखं चिकनमधून निघते धुर खालून, असं आहे ना. आणि वास पण मस्त असं सुटलेला आहे. आता आपण तो कोळसा काढून घेणार आहोत बाजूला. तसंच इथे आता आपण तावे तापवायला ठेवली आहे, त्यात आपण टाकणार तेल. थोडंसंच टाकणार, पण तो ह्याच्यात ना भरपूर वाटतं थोडं घेतलं तरी.
मिसळून घेतलं तर थोडंसं आपण आता ह्याच्यात टाकूया. आता आपण हे चिकन एक एक करून त्यास टाकून घेऊया. दोनदा करूया आपण. आता ह्याच्यावर झाकण ठेवू. पूर्ण नाही ठेवायचं आपल्याला, नाही त्याला पाणी सुटेल ना, असं ठेवूया. आणि त्याला फ्राय म्हणजे शिजवून घेऊया ना. हो, वाफ द्यायची आहे थोडं. इथे आता आपण झाकण काढून घेऊया वरचं. इथे आता आपण त्याला पलटी मारून घेतो. बघा, त्याला कलर पण आला एक साईडून, बघू शकतो. आता पुन्हा एकदा आपण त्याला झाकण ठेवू. पूर्ण झाकण ठेवत नाही, आपण असं ठेवतो. इथे आपण वरची आता डिश काढून घेतोय. परत एकदा पलटी मारून घेते. इथे पुन्हा एकदा आपण पलटी मारतोय बघा. ह्याच्यावर पुन्हा एकदा आपण डिश ठेवणार तशी. हे बघा, इथे आपण डिश काढून घेतलेली आहे. आपण एकदा पलटी मारून काढून घेऊया. इथे पुन्हा एकदा आपण पलटी मारून घेतलेले. गॅस आपला एकदम कमी आहे. आपण बारीक गॅसवर हे करून घेतोय. एकदम आता आपण काढून घेऊया. बघू शकता मस्तपैकी असे वाफा पण निघतायत. बघा, त्याला खाली पडतं ना, मग त्यामुळे गॅसच्या खाली आपण हे शकतो, शेगडीच्या खाली म्हणजे पडायचं ते त्यातच पडेल. डिश ठेवता. इथे आपण जाळी ठेवलेली आहे. त्याच्यावर आता आपण चिकन जे आता वाफवून घेतलेलं म्हणजे हे करून घेतलेलं ते आता आपण इथे भाजून घेतोय. हे बघा, असं दोन्ही साईडून भाजून घ्यायचंय. हा, मस्त वास सुटले आता. आता इथनं काढायचं, डिशमध्ये घ्यायचं, चटणी घ्यायची आणि खायला सुरुवात करायची.
आपण आता काढून घेऊया. इथे आता आपण डिशमध्ये काढून घेऊया यांना. आता आपण हिला आता आपण त्या दुसरं चिकन ठेवूया त्यातलंच. आता आपण गॅस बंद करून घेतोय. इथे आपलं झालेलं आहे, ते काढून घेऊया आपण डिशमध्ये. इथे आता आपण काढून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि हे आपण खाणार आहोत चटणी सोबत. ही माझी डिश रेडी झालेली आहे. आणि अजून बाकी आहे ते आपण करून घेऊया. आता थोड्या वेळ करून घेऊया. तर ह्याची टेस्ट कशी झाली ते बघूया आता. थोडंसं खाऊ. तर मस्त हॉटेलसारखं झालेलं आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.